नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण? मस्त ना? माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत झटपट स्वयंपाक कसा रेडी करायचा ते. तर मी एका साईडला कुकरमध्ये चवळी लावलेल्या आहे. चवळी छान अशा शिजू द्यायच्या. त्याच्यानंतर मी फटकन लसूण सोलून घेतलेला आहे आणि त्यानंतर पटापट मसाला पण रेडी करायला घेतलेला आहे. त्या पहिले मी लसूण सोलून घेतलेला आहे, तो पण भाजायला ठेवलेला आहे. त्यानंतर सगळं भाजून झाल्यानंतर मी इथे लसूण घेतलेला आहे, कोथिंबिरी, खोबरं, मिरची आणि शेंगदाणे. त्यानंतर मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, आपल्याला पाहिजे तेवढं आपण तेल टाकायचे आहे. त्याच्यानंतर जिरं मोहरी मी टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आता खूप जणांना घाई असते, त्यामुळे स्वयंपाक कसा रेडी करायचा फटाफट ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. मी ती पेस्ट पूर्ण टाकली. त्यानंतर चवीनुसार चटणी, मीठ आणि हळद पण टाकलेली आहे आणि थोडा मसाला पण टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मी त्याला छान असं खालीवरी करून घेतलेलं आहे. त्याला तरी येईपर्यंत ते तसंच ठेवायचं आहे. पाहू शकता तुम्ही, त्याला छान अशी तरी आलेली आहे. मग मी पटकन अशी चवळी टाकून घेतलेली आहे. ते पाणी पण तसंच टाकायचं आहे, फेकून द्यायचं नाही, त्यामुळे भाजीला छान अशी चव येते. त्यानंतर मी वरतून कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे. अजून भाजी तर शिजायची सुद्धा बाकी आहे. त्याच्या अगोदरच किती तरी आलेली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी करसाल, नक्कीच तुम्हाला तुमच्या भाजीला चव पण येईल आणि फटाफट भाजी पण होईल. पाहू शकता तुम्ही, भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे. तर तुम्हाला पण अशी रेसिपीज करायची असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. त्यानंतर मी पटकन असा पीठ मळायला घेतलेलं आहे. एका साईडला भाजी शिजत आहे आणि मी इकडे पीठ मळायला घेतलेलं आहे. पिठामध्ये थोडंसं तेल पण टाका, त्यामुळे पोळ्या अशा नरम आणि छान मऊसूर होतात. त्यानंतर मी आपण पीठ मळताना आपल्या ताटाला पीठ लागू द्यायचं नाही, त्यामुळे आपलं ताट पण खरकटं दिसतं आणि वाया पण खूप जातं. त्यामुळे पाणी टाकू तेल टाकू आपण ते पीठ पूर्ण असं स्वच्छ ताट करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला पण छान वाटते आणि ताट घासायला पण जड जात नाही. त्यानंतर मी पटापट तवा तपेपर्यंत एक पोळी पटकन मी करून घेतलेली आहे. मी डेली 4 पदरी पोळ्या करते. त्याला छान तेल लावून घ्यायचं, मधून पीठ टाकायचं, परत पोळी दुमडायची, तेल टाकायचं आणि परत पीठ टाकायचं आणि छान अशी पोळी करून घ्यायची आहे. फटाफट बघू शकतात मी किती फटाफट पोळ्या रेडी करते आहे. काहींना ऑफिसला जायचं असतं, काहींना कामाला जायचं असतं, काहींचा बिझनेस असतो. बऱ्याच लेडीजला घरचं काम करून हे सगळं मॅनेज करावं लागतं. त्यासाठी मी कसा फटाफट स्वयंपाक रेडी करायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आपण पहिले भाजी करून घ्यायची, त्यानंतर पोळ्या करायच्या, म्हणजे एका साईडला भाजी पण होते आणि एका साईडला पोळ्या पण रेडी होतात. त्यामुळे आपल्याला पण त्रास होत नाही आणि घरच्यांना पण त्रास होत नाही. मग आपण बघा, पोळीला छान असं तेल लावून घ्यायचं. पोळी मस्त टमटम फुगते. एका साईडला भाजी आणि एका साईडला पोळ्या केल्या तर दोन्ही पण गरमागरम राहते आणि जेवायला पण मजा येते. त्यानंतर पोळी मी भाजल्यानंतर अशी हाताने त्याला मऊसूर करून घेतलेली आहे. त्यानंतर भाजी शिजली आणि मी गॅस बंद करून टाकलेला आहे. आता एका साईडला भाजी आणि एका साईडला पोळ्या फटाफट होतात. आपण जर एकाच गॅसवर खेळत बसलो तर आपला स्वयंपाक लवकर रेडी होत नाही. त्यामुळे पटापट इथे माझा स्वयंपाक झालेला आहे. त्यानंतर मी कढईमधली भाजी एका पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आपली कढई व्हाईट असते, त्यामुळे जर्मनची असते, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त भाजी ठेवणे चांगले नसते. त्यामुळे मी त्याला काळी पण होऊ दिली आहे कढईला.
त्यानंतर मी एका डब्यामध्ये पोळ्या ठेवून दिलेल्या आहेत, थोड्याशा थंड होऊ दिल्या आणि नंतर डब्यामध्ये ठेवले आहे, कारण पोळ्या अशा नरम राहतात आणि गरम पण राहतात. त्यानंतर फटाफट भांडे घासून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही, मी फक्त 15 मिनिटात स्वयंपाक रेडी केलेला आहे. त्यानंतर भांडे घासून घ्यायचे आहे. तुम्हाला माझी कढई काळी दिसत असेल, पण मी काळी का केलेली आहे त्याचं कारण असं आहे की जर्मनच्या भांडे हे चांगले नसतात, ते आपल्या पोटामध्ये जातं, ते चांगले नसते. त्यासाठी मी माझी कढई मुद्दाम काळी होऊ दिली आहे. माझे भांडे झाल्यानंतर मी फटाफट असं किचन साफ करून घेतलेलं आहे. आपण स्वयंपाक झाल्यानंतर किचन डेली साफ करायचं आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकते. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर मैत्रिणींनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.